तेलंगणामधून समोर आलेली ही बातमी फक्त धक्कादायक नाहीये, तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे. हनमकोंडा जिल्ह्यातल्या पाथीपागा गावात जवळपास 200 भटक्या कुत्र्यांची एकाच वेळी हत्या करण्यात आल्याचा आरोप प्राणी कल्याण कार्यकर्त्यांनी केला आहे. सांगितलं जातंय की डिसेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस गावच्या सरपंचाने कुत्र्यांच्या समस्येपासून मुक्ती देण्याचं गावकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि तेच पूर्ण करण्यासाठी हा अमानुष मार्ग निवडला गेला. एका महिन्याआधी गावातल्या भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन्स देण्यात आली. नंतर त्यांच्या डेड बॉडीज गावाच्या स्मशानभूमीत पुरण्यात आल्या आणि हे काम लपून झालेलं नसून हे सगळं ग्रामपंचायत सचिवाच्या देखरेखीखाली घडल्याचा गंभीर आरोप आहे. पण पाथीपाका हे एकमेव गाव नाहीये. याआधी हनमकोंडा जिल्ह्यातल्या श्यामपेठ आणि अरेपल्ली गावात 6 ते 9 जानेवारी दरम्यान जवळजवळ 300 कुत्र्यांची हत्या झाली. 14 जानेवारीला कामारेड्डी जिल्ह्यातल्या 5 गावांमध्ये 200 ते 300 कुत्र्यांना मारण्यात आलं. 19 जानेवारीला याचरमध्ये 100 कुत्र्यांच्या हत्येचा आरोप झाला, जिथे 70 ते 80 कुत्र्यांचे डेड बॉडीज जमिनीतून बाहेर काढण्यात आल्या. 22 जानेवारीला जगतियालमधल्या पेगाडापल्ली या गावात 300 कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आला. डिसेंबर 2025 पासून आतापर्यंत तेलंगणातल्या 3 जिल्ह्यात जवळपास 1100 भटक्या कुत्र्यांची हत्या झाल्याचं समोर येत आहे. पोलीस तपासानुसार अनेक सरपंचांनी कुत्र्यांना मारण्यासाठी खास व्यक्ती नेमल्या होत्या. भटक्या कुत्र्यांचा गावकऱ्यांना त्रास होतही असेल, पण म्हणून अमानुषपणे मुक्या जनावरांना असं इंजेक्शन देऊन त्यांना मारून टाकणं कितपत योग्य आहे? प्रश्न एकच आहे की निवडणुकीची आश्वासनं पूर्ण करताना माणुसकी कुठे हरवली? ही घटना संपूर्ण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. निवडणुकीत दिली गेलेली कुत्रे माकडांपासून मुक्ती ही घोषणा प्रत्यक्षात अमानवी कत्तलीत रूपांतरित झाली. कायदे असतानाही, प्राणी जन्म नियंत्रणासारखे पर्याय असतानाही थेट हत्या हा मार्ग का निवडला गेला? विकास आणि लोकशाहीच्या नावाखाली ही क्रूरता किती काळ चालू राहणार, हा प्रश्न आज संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडतो.